नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे गव्हा पिठाचे मोदक. चला तुम्ही बनवायला घेते. 1.5 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आणि आता 1 वाटी गूळ, 1.5 वाटी ओलं खोबरं तर 1 वाटी गूळ. आता मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि आता मी कढईमध्ये स्लो फ्लेमवरती भाजायला घेते. आता मी 1 चमचा तूप घालते. चांगलं मिक्स करून घेते. आता मी घालते वरून थोडे मनुके. आता मी थोडंसं पाणी घालते. हे बघा पाणीने ओलसर होतं आहे. आता मी चारोळ घालते आणि 1 चमचा वेलची पावडर. आता घातले सफेद तीळ. चांगलं मिक्स करून घेते. पाणी सगळं आटून झालं तर गॅस बंद करते. हे बघा गव्हाचं पीठ मी मळून ठेवलं. आता मी हे मोदक बनवते. हे बघा मी मोदकचे चांगले शेप बनवून घेते. आता हे दुसरं करते. अशा प्रकारे मी आता सगळे मोदकचे चांगले शेप बनवून घेते. हे बघा इथे मी कढई तापायला ठेवली. कढई चांगली तापली आहे. आता मी एक एक मोदक घालते. हे बघा मोदक चांगले फ्राय होतात आहे. लो टू मीडियम फ्लेमच राहिलेली बरी आहे. जास्त हाय करत जाऊ नका. हे बघा मोदक चांगले भाजले. आता मी काढते. हे बघा मस्तपणे मोदक तयार झाले गव्हा पिठाचे. मस्त कुरकुरीत आहे. खाऊन बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.